नमस्कार, मी अमोल येडगे, जिल्हाधिकारी कोल्हापूर। काल कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूर्ण जिल्हाभरामध्ये सरासरी 67 मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली। काल ऑरेंज अलर्ट होता आणि काल जिल्ह्यामधील एकूण 76 सर्कलपैकी एकूण 38 सर्कलमध्ये अतिवृष्टी झाल्याचं निदर्शनास आलेलं आहे। ज्या ज्या सर्कलमध्ये अतिवृष्टी झाली त्या ठिकाणी पंचनाम्याचं काम आहे ते प्रशासनामार्फत सुरू आहे। जिल्ह्यामध्ये मागच्या 7 ते 8 दिवसापासून चालू असलेल्या पावसामुळे 11 राज्यमार्ग, 37 प्रमुख जिल्हा मार्ग आणि जिल्हा परिषदेकडचे इतर जिल्हा मार्ग 13 आणि ग्रामीण मार्ग 25 असे रस्ते बंद आहेत आणि इतर पर्यायी रस्त्यांनी वाहतूक सुरू आहे। मागच्या 3 ते 4 दिवसांमध्ये चालू असलेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यामधील करवीर, पन्हाळा, हातकणंगले, भुदरगड, इचलकरंजी महानगरपालिका, अप्पर तहसील इचलकरंजी, कोल्हापूर महानगरपालिका या ठिकाणच्या जवळपास 1317 कुटुंबांचं आणि 5660 व्यक्तींचं स्थलांतरण आपण सुरक्षित स्थळी केलेलं आहे। त्यासोबतच जवळपास 2803 जनावरांचंही स्थलांतरण आपण सुरक्षित स्थळी केलेलं आहे। त्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था आपण या सुरक्षित स्थळी केलेली आहे। जिल्ह्यामध्ये पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याची आत्ताची सध्याची पातळी 45 फूट 5 इंच एवढी आहे। पंचगंगा नदीच्या शिरोळ बंधाऱ्याची पातळी 59 फूट 6 इंच एवढी आहे आणि पंचगंगा नदीवरील नृसिंहवाडी येथील पातळी आहे ती जवळपास 59 फूट एवढी आहे। ही पातळी लक्षात घेता शिरोळ आणि नरसिंहवाडीच्या ठिकाणची पातळी अजूनही इशारा पातळीच्या खाली आहे असं लक्षात येत आहे, पण त्या ठिकाणी सुद्धा तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांनी प्रशासन गावोगावी भेटी देऊन परिस्थितीची पाहणी करत आहे आणि त्या पद्धतीने जिल्ह्यामधील सर्व तालुक्यांमध्ये तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका प्रशासन, ग्राम प्रशासन गावोगावी भेटी देऊन परिस्थितीची पाहणी करून आवश्यक ती दक्षता घेत आहे। राजाराम बंधाऱ्याची जर आपण पातळी बघितली तर 45 फूट 5 इंच ही सध्याची पातळी आहे आणि सकाळपासूनचा जर अंदाज घेतला तर जवळपास 2 तासामध्ये 3 इंच एवढी पाणी पातळी वाढत आहे। आपला 2019चा आणि 2021चा डेटा आपण लक्षात घेतला तर राजाराम बंधाऱ्याची पातळी 46 फूट 5 इंचावरती गेल्यानंतर नाईकमळा, पोलो ग्राउंड, विनस कॉर्नर या ठिकाणी पाणी येतं असं दिसतंय। 47 फूट 2 इंचावरती शुक्रवार पेठेची पश्चिम बाजू, आयडियल कॉलनी, लक्षतीर्थ वसाहत, पंचगंगा हॉस्पिटल, जामदार क्लब या ठिकाणी पाणी येतं असं दिसतं। तर हा सर्व जो डेटा आहे 45 फुटाच्या वरती पाणी गेल्यानंतर 46 फूट, 47 फूट या प्रत्येक लेवलवरती पाणी कुठे येतं हा डेटा 2019 आणि 2021चा डेटा महापालिका प्रशासनाने रेफरन्ससाठी ठेवलेला आहे आणि आपली महापालिकेची टीम आणि प्रशासनाची टीम या एरियामध्ये सध्या फिरत आहे। आपले अग्निशमनचे जवान, कर्मचारी या एरियामध्ये फिरत आहेत आणि नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देत आहेत। ज्या ज्या एरियामधील नागरिकांनी सध्याची लेवल पाहता आणि संभाव्य लेवलची वाढ पाहता स्थलांतरण केलं पाहिजे त्यांना आव्हान सुद्धा या टीमच्या माध्यमातून केलं जात आहे। सध्या राधानगरी धरणामधला विसर्ग 8640 क्युसेक्स एवढा आहे। कोयना धरणामधूनही जवळपास 30,000 क्युसेक्स एवढा विसर्ग होत आहे आणि धरण क्षेत्रामध्ये जो काल जवळपास 200 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे। आज सुद्धा ऑरेंज अलर्टचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे। हे लक्षात घेता महापालिका प्रशासन, जिल्हा प्रशासनाकडून जे आपल्याला आवाहन केलं जात आहे, जी विनंती केली जात आहे त्यानुसार माझं नागरिकांना नम्र आवाहन आहे की प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं आपण पालन करावं। रात्रीच्या अगोदर आणि आपल्या भागातील पाण्याची पातळी वाढण्याच्या अगोदरच आपण सुरक्षित स्थळी स्थलांतरण करावं। माहिती आपल्यापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून प्रशासनाकडून पोहोचवली जाईल आणि त्यासोबतच आज आणि उद्या पावसाची परिस्थिती पाहता शाळांना सुट्टी दिलेली आहे। त्यामुळे सर्व नागरिकांना परत एकदा नम्र आवाहन आहे की या पावसाळ्याच्या दिवसामध्ये पर्यटन स्थळी जाणं किंवा गरज नसेल, अत्यावश्यक बाब नसेल तर बाहेर पडणं आपण टाळावं। प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं पालन करावं आणि सर्वांनी सहकार्य करावं।